मोरे आणि सर्वच व्यासपीठावर आणि समोर बसलेले गोकुळवर प्रेम करणारे आपण सर्व सहकारी, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि या निवडणुकीनंतर आपल्या जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळाली आणि जिल्ह्याची मातृसंस्था जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, गोकुळ असेल, हे आपल्या जिल्ह्याच्या मातृसंस्था आहेत, ज्या लाखो हजारो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या या संस्था आहेत। या जिल्ह्याचं अर्थकारण विशेषतः या दोन संस्थांच्यावर चालतं आणि म्हणून जिल्हा दूध संघाच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणारे आदरणीय मुश्रीफ साहेब, आंबेडकर साहेब, आदरणीय महाराज यांचा सत्कार करण्याचं नियोजन आज या ठिकाणी केलं आणि हे सर्व मंडळी उपस्थित राहिली त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद आहेत। मगाशी मी बोलताना राहिला असेल, मला वाटते समोर बसलेले बंधू आणि लाडक्या बहिणी, मुश्रीफ साहेब, ते 2100 कवा द्यायचं द्या, कमी करू नका, एवढं करा। डोंगळे साहेबांनी विषय काढला, जमलेले सर्वच पत्रकार मित्र आणि जमलेले गोकुळवर प्रेम करणारे आपण सर्व सहकारी, मी म्हटलं तसं या जिल्ह्याचं अर्थकारण, या जिल्ह्याचं सहकार हा सगळा विषय या दोन संस्थांच्या भोवती या जिल्ह्यामध्ये फिरतो। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मुश्रीफ साहेब असतील, आम्ही असो, आता प्रकाशराव जातील, अनेक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांना भेटल्यानंतर आपल्या दूध संघाचं महत्त्व, आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं महत्त्व हे खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे। कारण की अनेक जिल्ह्यामध्ये या अर्थकारणाच्या घडी विस्कटलेली आपल्याला पाहायला मिळते। सुदैवानं या आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील मुश्रीफ साहेब असतील, आम्ही असो, राजकारण विरहित ती संस्था चालवण्याचं काम केलं आणि आज जवळजवळ 9000 कोटीच्या ठेवी ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आकर्षित करण्याचं काम आज या बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। एक सक्षम बँक म्हणून आपण जिल्हा मध्यवर्ती बँक या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवतो। त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा दूध संघ देखील आज लाखो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अर्थकारण निर्माण करणारा, अर्थकारणाला गती देणारा हा संघ आहे। हा टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, ही भूमिका स्वर्गीय आनंदराव पाटील चुवेकर साहेबांनी त्या ठिकाणी घेतली आणि आज त्यांचं स्मरण करत असताना त्यांनी घालून दिलेली वाट असेल, त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सामान्य माझ्या शेतकऱ्याचे अश्रू पुसले गेले पाहिजेत, ही भूमिका सातत्यानं चुवेकर साहेबांनी मांडली आणि आज तोच विचाराचा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या मंडळींचा प्रामाणिकपणे या ठिकाणी। डोंगळे साहेबांनी अनेक विषयामध्ये सांगितलं की आता अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। 2500 कोटीवरून आज जवळजवळ 4000 कोटीवर उलाढाल ही गेल्या 3 वर्षामध्ये गोकुळची नेण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी या ठिकाणी झालो। दरामध्ये कुठेही कमी पडलो नाही। या राज्यामध्ये सर्वाधिक दर देण्याचं काम गोकुळने सातत्यानं त्या ठिकाणी केलं। 20 लाखाचा मंगल कलशचं पूजन त्या ठिकाणी झालं। आबाजींनी सांगितलं तसं अजून 2 लाख रुपये, 2 लाख लिटर हे अजून आमचं उद्दिष्ट आहे, ते कोल्हापुरातनं जास्तीत जास्त गोळा व्हावं, हा आमच्या सगळ्या मंडळींचा प्रयत्न येणाऱ्या भविष्य काळात असणार आहे। आणि म्हणून गाईला अनुदान देण्याचा विषय असेल, गोट्याला अनुदान देण्याचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील, ते सरकार दरबारी मार्गी लागतील याची खात्री आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी। कारण की मी मगाशी म्हणलं तसं ही संस्था एकट्या दुकट्यापुरती मर्यादित नाही, या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या संबंधित आहे, त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी वर खाली होणारी ही संस्था या ठिकाणी आहे। दर पंधरवड्याला शेकडो कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये देण्याची भूमिका या संस्थेच्या माध्यमातून होते। एखादा पंधरवड्याचं बिल या ठिकाणी मागं पुढं झालं तर आपलं गणित किती बिघडू शकतं हे इथं बसलेल्या प्रत्येक उत्पादकाला या ठिकाणी माहीत। आणि म्हणून आम्हा सगळ्या नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे की ही संस्था टिकली पाहिजे, दूध वाढलं पाहिजे, दर जास्तीचा मिळाला पाहिजे, खर्च आम्ही कमी कसा करता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे, ज्याचा उल्लेख डोंगळे साहेबांनी केला। 6 मेगावॅटचा प्लांट आता करतोय, अजून 4 मेगावॅट आम्ही मगाशी मुश्रीफ साहेब आम्ही बसलो होतो, म्हणलं तिथंच अजून वाढवा, म्हणजे लाईटच्या बिलाचा विषय हा कायमस्वरूपी आपला बोजा कमी होईल। आत्ताचा व्यवसाय काय, दर वाढवणे, ग्राहकावर बोजा टाकण्यापेक्षा आहे त्या कमी खर्चामध्ये
आमचं प्रोडक्शन कॉस्ट कमी कशी करता येईल ह्याला प्रायोरिटी उद्याच्या भविष्यकाळात असणार. शेतकऱ्याला 4 पैसे कसे मिळवून देता येईल, ग्राहकाला देखील आज चांगल्या दरानं कसं दूध देता येईल, या सगळ्या थिअरीमधून वाटचाल करणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि तो प्रयत्न गेल्या 3 वर्षामध्ये संचालक मंडळाने सातत्यानं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेला आहे. आता केरळमध्ये हरियाणामध्ये जावं लागत नाही. आता NDDPच्या मार्फत आपल्याला जनावरं कोल्हापूरमध्ये उपलब्ध या ठिकाणी होणार आहेत. एखादा माणूस जायचं असलं हरियाणाला कोण जात नव्हता, परंतु आता डायरेक्ट कोल्हापूरमध्ये जनावरं आपल्याला उपलब्ध या ठिकाणी होऊन देण्याची व्यवस्था NDDPच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केली. जवळजवळ आत्ता सांगितलं 65 जनावरं आत्तापर्यंत इथून खरेदी त्या ठिकाणी झालेलं आहे. ते हळूहळू वाढत जाईल. आणि माझी लोकांना देखील विनंती आहे, आपली जी काय ब्रँड इमेज आहे, आपली जी काय आज मार्केटमध्ये जी काय किंमत गोकुळची आहे ती म्हशीच्या दुधामुळे या ठिकाणी आता गाईचं दूध वाढत त्या ठिकाणी चाललेलं आहे. याचा अनुभव आपण घेतोय म्हणून सरकारनं अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलं. परंतु म्हशीचं दूध हेच उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला 4 पैसे जास्त मिळवून देणारं असणार आहे. आणि त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस कसा करता येईल, ती वाढ कशी करता येईल, हा प्रयत्न आपण सर्वांनी येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. मुश्रीफ साहेब तर बरेच वर्ष मंत्री आहेत. अनेक चांगली कामं या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी केलेले आहेत. आत्तासुद्धा 1000 बेडचं हॉस्पिटल शेंडा पार्कला त्या ठिकाणी होतं. या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. कागलमध्ये मला वाटतं बापू सांगावला कुठलं कॉलेज आलं आहे, आयुर्वेदिक आले. आणि तिकडं योगा 3 कॉलेज झाले. आता बॅकलॉग कागलचा संपलाय असं जाहीर करा आज. म्हणजे आता कागलमध्ये काय नेणार नाही असं जाहीर करा. आणि कोल्हापूरमध्ये अजून जे जे करता येईल, एक डेंटल राहिले ते कोल्हापूर शहरात करा साहेब. शेंडा पार्कला जागा आहे आपली. कागलमध्ये एवढी जागा मिळणार नाही, जाणं येणं विद्यार्थ्यांना त्रासाच होईल. आमची विनंती आहे की चांगला आहे जो मतदारसंघाचं नेतृत्व करतो तो शेवटी पहिला आपल्या मतदारसंघाचा विचार करणार, यामध्ये दुमत नाही. परंतु आता आयुर्वेदिक योगा सगळे कॉलेजेस आता कागलमध्ये झालेले आहेत. डेंटल कॉलेज जर कोल्हापुरात काढता आलं तर या ठिकाणी काढावं अशी मुश्रीफ साहेबांना आमची विनंती असणार आहे. कारण की शेवटी सत्तेच्या माध्यमातून या जिल्ह्याला आम्ही काय देतो हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा. सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये या सत्तेचा उपयोग आम्ही लोकांसाठी करतो, कशा पद्धतीनं करतो हे भविष्यकाळात या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणून आम्हा दोघा मंत्र्यांच्याकडून अपेक्षा उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये चांगल्या कामासाठी प्रकाशरावना देखील मगाशी उल्लेख झाल्यापासून राधानगरी भुदरगडला कधीच मंत्रिपद त्या ठिकाणी मिळालं नव्हतं, ते एका तरुण सहकार्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि सार्वजनिक आरोग्यासारखं एक महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील पूर्वी प्रकाशराव मिरजेला सगळे उपचाराला जायचे, परंतु आता सगळा तो टापू आता कोल्हापूरला आपल्याकडे आहेत. कोल्हापूरला आरोग्यामध्ये चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून उद्याच्या भविष्यकाळात माझी आपल्याला विनंती आहे, आता विमानसेवा चालू झालेली आहे, मेडिकल टुरिझमच्या बाबतीत कोल्हापूरला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का? एखादा प्रकल्प मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून आज विदेशातून परदेशातून अनेक लोक आज वैद्यकीय उपचार घ्यायला या राज्यामध्ये येतात, विशेष करून मुंबईमध्ये येतात. ते आपल्याला कोल्हापूरमध्ये आणता येतील का? अशी एखादी बैठक आपल्याला त्या ठिकाणी घेता आली तर या कोल्हापूरमध्ये आज चांगले उपचार घेणारे चांगले उपचार देणारे डॉक्टर्स आज उपलब्ध आहेत. या व्यवस्थेचा फायदा जगभर देशभर आपल्याला जर करता आला तर तुमच्या माध्यमातून तो व्हावा अशी साधारणपणे आमची अपेक्षा या ठिकाणी असणार आहे. आदरणीय महाराज खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम करतात. दिल्लीमधून जेवढा जास्त निधी या कोल्हापूर जिल्ह्याला आणता येईल हा प्रयत्न त्यांचा प्रामाणिकपणे येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून दोन्ही मंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचं कुठं पत्र आलं, मुश्रीफ साहेब आम्ही तिघंच आता काँग्रेसवाले, आमचं कुठं पत्र आलं तर आपण त्याचा विचार करावा दोन्ही मंत्र्यांनी अशी विनंती करतो. सार्वजनिक विषयात या जिल्ह्याला शेवटी मी म्हटलं तसं निवडणुका झालेल्या आहेत. आता पुढच्या 5 वर्षात आम्ही सगळी मंडळी या जिल्ह्यासाठी काय करतो
सामान्य माणसांसाठी काय करतो हा सामान्य माणूस या ठिकाणी बघणार आहे. आणि म्हणून या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोन देणं, या जिल्ह्याला पुढे घेऊन जाणं ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. त्याच पद्धतीनं गोकुळच्या दूध उत्पादकाला न्याय देणं ही आम्हा सगळ्यांची येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी जबाबदारी असणार आहे. आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू असा विश्वास या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. सहलीला सगळे फॉरेनला या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर निघाले, त्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. डोंगळे साहेब का जाणार नाहीत मला माहीत नाही. तुम्ही जाणार नाही फॉरेनला. मी आबाजींना म्हटलं ते विधान परिषदच्या आमदारकीचं काय ठरलं काय चाललंय का म्हणून हिने मागं राहिलेत माहीत नाही. त्यामुळे ती कोर्टातनं केस आता थांबली ना, त्यावेळी दौरा तुम्ही जर केला. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु आज सगळीच मंडळी, आमचे सगळे संचालक मंडळ प्रत्येकजण प्रामाणिकपणे गोकुळला योगदान कसं देत आहेत, गोकुळचे 4 पैसे कसे वाचवता येतील आणि दूध उत्पादकाला 4 पैसे कसे देता येतील हा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आपणही त्या प्रयत्नाला या ठिकाणी येणाऱ्या भविष्यकाळात सहकार्य करावं. आणि चोयेकर साहेबांचं स्वप्न होतं की गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा, त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. एवढी स्मृतीनिमित्त, त्यांच्या पुण्यतिथीने या ठिकाणी स्मृतीनिमित्त मी या ठिकाणी वक्तव्य करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.